नाशिकच्या महात्मा नगर परिसरामध्ये बिबट्यानं जवळपास 4 जणांना हल्ला करून जखमी केलं आहे। 1.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे स्वतः या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलिसांसोबत या ठिकाणी या बिबट्याला पकडून दिलेला आहे आणि आता त्यांनी इथे जखमींची देखील पाहणी केली। भाऊ, आपण काही जखमींची पाहणी केली आहे, नेमके किती जखमी आहेत, काय अधिकृत आकडा समोर येतो? पण इथे गुरुजी रुग्णालयामध्ये 3 जण या ठिकाणी आहेत। एकाला तर माझ्या समोरच आम्ही दोघं तिघं बाजूला उभे असताना जाळी धरून त्यावेळेला त्याला पंजा मारला। या 2-3 जाळ्या होत्या, पण त्यातूनही त्याला पंजा मारला, त्यातून इथे 3-4 ठिकाणी त्याला फाटलेला आहे। त्याला काही 7-8 स्टिचेस त्या ठिकाणी येतील। दुसऱ्याला हाताला धरून घेतलेलं होतं, त्यालासुद्धा या ठिकाणी तर स्टिचेस वगैरे घेतले जातील। मांडीला एका जणाला जास्त लागलेलं आहे, त्यालाही स्टिचेस घेतल्या जातील। पण सगळे धोक्याच्या बाहेर आहेत सगळे कर्मचारी। कुणालाही फार अशी सिरियस म्हणता येणार नाही किंवा कोणी सिरियस असं म्हणता येणार नाही। सुदैवाने ते बरं झालं। अत्यंत थरारक असा संपूर्ण 1 तास होता, कारण वनविभागाचे अधिकारी त्याला शोधत होते, तो सापडत नव्हता, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पळत होता। काय नेमका आपण अनुभव केला त्या ठिकाणी? नाही, सगळ्या रहिवासी भागामध्ये हा बिबट्या आलेला होता। त्यांनी आधीच 4 जणांवर हल्ला केलेला होता, 3-4 जणांवर हल्ला केलेला होता। काही मांडीला चावून घेतलेलं होतं, कोणाला हाताला धरून घेतलेलं होतं, पंजा मारलेले होते आणि त्यामुळे सगळं वातावरण भयभीत होतं। पण लोक खूप पळत होते इकडे तिकडे, म्हणजे ते खरं म्हणजे थोडं थांबलं असतं तर अजून याच्यामध्ये इजा कमी झाली असती कुणाला। पण लोक, तरुण मंडळी ते बघायला किंवा सगळं दृश्य बघायला सगळे पळत होते, त्यामुळे मग तो अधिक चिडलेला होता तो बिबट्या। आणि तो एका गेटमधून घुसून त्या ठिकाणी एका जिन्याच्या ठिकाणी थांबला की जी खोली होती आणि त्यामुळे तो पकडायला जरा सोयीचं झालं। पण सगळ्या जाळ्या लावलेल्या असतानासुद्धा आपण बघितलं तो कशा पद्धतीने त्यांनी एकदा अटॅक केला आणि आमचा एक कर्मचारी हा चांगलाच जखमी झाला। त्याचे पंजा मारले, 3 जाळ्या असताना त्यांनी पंजा मारला तर त्यांनी सगळं त्याला इथे पूर्ण फाडून टाकलेलं आहे। त्याचे स्टिचेस घेण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। आपल्या अगदी शेजारून बिबट्या गेला, आम्ही बघितलं, आपण उभे होतात, त्याच्या अगदी आपल्याला लागून अपघात घडू शकला असता, काही झालं असतं। मग काय, आता कर्मचारी रिस्क घेतात, मग आपणही घेतली पाहिजे, आपली जबाबदारी आहे मला असं वाटतं। आणि म्हणून मला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही थांबू नका, पण मला तसं आवडत नाही। आपल्याला माहीत आहे काही झालं तर मी पुढेच असतो, त्यामुळे मला या गोष्टीचं काही फार वाटत नाही। पण फक्त मला वाईट याचं वाटलं की आपण जाळी धरलेली असताना तो आपल्या 1 फुटावरून पळाला कसा। तो अगदी छोटीशी जागा होती आणि त्यातून तो निसटला। वरच्या लोकांनी थोडी जाळी ढिल्ली सोडली आणि त्यातून तो पळाला आणि त्यामुळे अजून 1-2 लोक त्या ठिकाणी जखमी झालेत। पण त्याला आमच्या शूटरनी बरोबर इंजेक्शन असं दिलं बाहेर पडताबरोबर की तो 5 मिनिटापूर्वीच बाहेर सुद्धा पडला। मग आम्ही त्याला 7-8 जण शोधत गेलो आणि तो एका ठिकाणी गवतामध्ये आम्हाला खाली पडलेला आढळून आला। लगेच आम्ही त्याला स्ट्रेचर आणलं, त्यात टाकला आणि मग पिंजऱ्यामध्ये जेरबंद करून त्याला रेस्क्यूसाठी घेऊन गेलो। शेवटचा प्रश्न, या ठिकाणी राज्यभरात अशा घटना घडत आहेत, बिबट्यांच्या संदर्भात काय निर्णय आपण घेतोय? नाही, अतिशय गंभीर बाब आहे। परवा कॅबिनेटमध्ये सुद्धा अतिशय गंभीर चर्चा या विषयावर झाली। जिकडे तिकडे आपण अनेक ठिकाणी बघा, लहान मुलांना बिबट्या उचलून घेऊन जात आहेत, पाळीव प्राणी आहेत, विशेष करून कुत्र्यांना आहेत, घरात घुसून बाहेर येऊन गार्डनमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुत्र्यांना ओढत घेऊन जात आहेत। आणि आजकाल मला असं वाटतं की त्यांना जंगलात शिकार मिळत नाही आहे, जंगलं कमी होत आहेत आणि त्यामुळे मग हे गावाकडे निघालेले आहेत। कुत्रा हा त्यांचा सहज अटॅक करण्यासाठी त्यांना सोपा प्राणी आहे। आणि त्याचबरोबर लहान मुलं जर असतील 3 फूट 4 फूट 2.5 फूट अगदी छोट्या उंचीचे, यांच्यावर त्यांचा अटॅक वाढलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे। खूप भीतीचं वातावरण काही जिल्ह्यामध्ये राज्यभर या ठिकाणी आहे आणि यांची संख्या दिवसेंदिवस इतकी वाढते की एका वर्षामध्ये ही जी मादी असते बिबट्याची की 2 वेळा पिलं देते, 2 वेळा, आणि एका वेळेला 4-4 पिलं ती या ठिकाणी देते। म्हणजे एका वर्षात जर 8 बिबटे वाढायला लागले आणि वर्षभरामध्ये तिला काही शिकार करायला तयार झालेत तर मग कसं होईल? आणि म्हणून मला असं वाटतं की ही बाब अतिशय गंभीर आहे। आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही निर्देश दिलेले आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिलेले आहेत। मी यावर असा एक विषय मांडला की ही आपत्ती आहे, आपत्ती व्यवस्थापन खातं माझ्याकडे आहे, माझ्यावरही काही या गोष्टीची जबाबदारी द्या की जेणेकरून यांना जेरबंद कसं करायचं, यांना पकडायचं कसं, यांना सुरक्षित हलवायचं कसं किंवा हल्ला होणार नाही यासाठी काय करावं, या संदर्भात माझ्याकडे जबाबदारी दिली तर निश्चितपणे मी ती पार पाडेल। या संदर्भामध्येही चर्चा त्या ठिकाणी झाली। पण सरकार या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे। आम्ही लवकरच त्या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त त्या ठिकाणी करू। खूप खूप धन्यवाद। गिरीश महाजन यांनी नाशिकच्या गुरुजी रुग्णालयामध्ये जे जखमी होते त्यांची पाहणी केलेली आहे आणि आता ते या ठिकाणून निघालेले आहेत। खरं तर गिरीश महाजन या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये फ्रंट फूटवर होते, अधिकाऱ्यांसोबत ते उभे होते। वनविभागाचे जे कर्मचारी या ठिकाणी रेस्क्यू करत होते त्यांच्या समोर, त्यांच्या बरोबरीनं गिरीश महाजनांनी या ठिकाणी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला आहे आणि
शासनाच्या वतीनं या संदर्भात तात्काळ काहीतरी उपाययोजना करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।